हॅलो, मी पल्लवी तुमचे पुन्हा एकदा कृष्णा फॅमिली व्लॉग्समध्ये स्वागत करत आहे। आज आपण या ठिकाणी मस्त पौष्टिक असा डोसा बघणार आहोत। लहान मुलांच्या आवडीचा, त्याचबरोबर झटपट होतो, वेळ लागत नाही आणि या बॅटरला फर्मंट करण्याची सुद्धा गरज नाही। एरवीच्या डोशापेक्षा हा चविष्ट लागतो। चला मग रेसिपी बघायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, न स्किप करता। आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हाच व्हिडिओ फेसबुकवरती बघत असाल तर तिथे सुद्धा फॉलो करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायला भेटतील। चला आज आपण चटणी सोबत ही रेसिपी शेअर करणार आहोत। तर आता आपण साहित्य बघूयात काय घ्यायचंय। 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत। 1 वाटी तांदूळ असतील तर सर्व जे बाकीचे कडधान्य आहेत ते 1 वाटी मिळून घेतले तरीही चालतात, किंवा क्वांटिटी कमी जास्त झाली तरीही चालते। इथे उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मूग घेतलेले अख्खे। तुम्ही मुगाऐवजी तिथे डाळ सुद्धा वापरू शकता, किंवा मग डाळीऐवजी जी हरभऱ्याची डाळ आहे त्याच्याऐवजी तुम्ही हरभरे घेऊ शकता, आणि तुमच्या आवडीची एखादी अजून डाळ असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर आता ते जे आपण कडधान्य घेतलं होतं ते स्वच्छ धुवून घ्यायचं, रात्रभर भिजत ठेवायचं। हे बघा, रात्रभर मी भिजत ठेवलं होतं। धुतल्यानंतर 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग भिजत ठेवायचं। आता हे छान भिजलेलं आहे आणि आपण याला आता पहिलं जे पाणी आहे ते काढून घेऊयात आणि छान मिक्सरला वाटून घ्यायचंय। जसं एरवी आपण डोशाचं बॅटर वाटून घेतो मिक्सरला, त्याचप्रमाणे हे सुद्धा बॅटर बनवून घेऊयात। तर छान चविष्ट होण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घाला, कोथिंबीर टाका, अद्रक आवडत असेल तर अद्रक लसूण सुद्धा घालू शकता, पण मला त्याचा फ्लेवर आवडत नाही आणि तसंही लहान मुलांसाठी अद्रक लसूण नाही टाकला तरीही चालतो। तर चला आपण आता थोडंसं कडधान्य मिक्सरला बारीक करून घेऊयात। आता हे बारीक झालेले शेवटी कोथिंबीर टाकते आणि कोथिंबीर सुद्धा छान मिक्सरला फिरवून घेते। सगळं जे कडधान्य ते याच पद्धतीने छान मिक्सरला बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रमाणात हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचे। आता हे बॅटर आपण जेव्हा बनवून घेतो त्यावेळेस फक्त चवीपुरतं मीठ टाकायचे। इथे विनो, खाण्याचा सोडा काहीच टाकण्याची गरज नाही। त्यामुळे हे डोसे एरवीच्या डोशांपेक्षा खूप हेल्दी आहेत, मुलांसाठी पौष्टिक आहेत। मुलांसाठी कडधान्य कसे द्यायचे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच त्यांना कडधान्य देऊ शकता। चला चवीपुरतं मीठ टाकले, छान बॅटर आता मिक्स करून घेऊयात। बघा, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, एरवी जसं आपण डोशासाठी बॅटर बनवतो त्याच पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचे। तर ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी किंवा लहान असो मोठे असो त्यांना नाश्त्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप उपयुक्त आहे, झटपट तयार होते। आता आपण चटणी बनवायला घेऊयात। मी शेंगदाणे अगोदरच भाजून ठेवले होते, साल काढली आहे। त्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घाला आणि आता हे चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। तुम्ही इथे खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवू शकता, पण खोबऱ्याच्या चटणीपेक्षा लहान मुलांना शेंगदाण्याची चटणी फार आवडते, मला तरी असं वाटतं। या पद्धतीने एकदा चटणी बनवून बघा, खूप छान लागते ही सुद्धा चटणी। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकू शकता। तर मी इथे 2 चमचे दही घेतलेला आहे। दह्याशिवाय चटणी तयार होत नाही। परफेक्ट अशी चटणी बनवायची असेल तर आपल्याला 2 चमचे का होईना दही लागणार आहे। तर दही टाकलं, साखर टाकली। साखर टाकल्यामुळे काय होतं, चवीला बॅलन्स येतं आणि चटणी दिवसभर जरी राहिली तर जास्त आंबट होत नाही। आता छान बारीक होईपर्यंत बारीक करायचं। तुम्हाला आता फोडणीसाठी लाल मिरचीचा वापर करायचा असेल, कढीपत्ता वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे दोन्ही साहित्य नव्हतं म्हणून मी फक्त शेंगदाण्याचा तेलाचा वापर केला तडका देण्यासाठी। त्यामध्ये मोहरी आणि जिरे छान फोडून घ्यायचे। मोहरी छान फुटली की गॅस बंद करायचा, नंतर जिरे टाकायचे। छान आपला असा तडका तयार झालेला आहे। या तडक्यामध्ये आता आपण जे मिक्सरला शेंगदाण्याचं वाटण फिरवून घेतले ते टाकून घेऊयात, म्हणजे आपली चटणी पटकन तयार होते। तर बघा, रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही बघितलंच असेल, झटपट तयार होते। डोसे बनवण्यासाठी सुद्धा जास्त वेळही लागत नाही। तर इथे आता आपली मस्त अशी चटणी तयार झाली। तुम्ही घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार बनवू शकता। तर खोबऱ्याच्या चटणीपेक्षा मला ही चटणी खायला फार आवडते।
खोबरं तेही ओलं असतं आणि ओलं खोबरं शक्यतो घरामध्ये नसतं, त्यामुळे ही चटणी मस्त अशी झटपट तयार होते. तर चला आता चटणी बाजूला ठेवूयात आणि आपण आता डोसे बनवायला घेऊयात. तर लहान मुलांच्या आवडीचे डोसे असतातच, जवळजवळ मोठ्यांना सुद्धा आवडतात, त्यामुळे नक्कीच रेसिपी ट्राय करायला विसरू नका. तर मी डोशाचा तवा न वापरता आपला रेग्युलरचा तवा वापरलाय. आता याच तव्यावरती मी हे डोसे पसरवून घेणार आहे. आता एखाद्या वेळेस काय होतं, तवा पहिला जो डोसा आहे तव्याला चिटकतो, त्यामुळे मी थोडासा जाड बनवलाय. मला वाटलं की चिटकल, पण तो चिटकला नाही बरं का. तुम्ही जर डोशाचा तवा वापरला तर कितीही पातळ तुम्हाला क्रिस्पी डोसा बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता. बटर किंवा तेल छान कडांनी सोडून घ्या. तुम्हाला आवडत नसेल बटर किंवा तेल तर तुम्ही ते सुद्धा स्किप करू शकता, पण पहिल्या डोशाला शक्यतो वापरावं लागतं, म्हणजे तवा आपला छान डोशांसाठी तयार होतो. तर छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हा खालच्या साईडने भाजायचा आणि नंतर पलटून घेऊया. तर हा थोडासा जाड झालता, पहिला होता. बाकीचे जे डोसे आहेत मी त्यानंतर मग पातळ बनवले आणि थोडेसे जास्त प्रमाणात भाजले. आता लहान मुलांसाठी पाहिजे असेल तर असा जाडच बनवा, म्हणजे मुलांना खायला सोपा जातो. ज्यांना क्रिस्पी आवडतो त्यांच्यासाठी तुम्ही मग असा पातळ क्रिस्पी डोसा होईपर्यंत भाजून घ्यायचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. तर चला असेच फटाफट आपण डोसे बनवून घेऊयात. मस्त असा टिफिन तयार झालेला असतो लहान मुलांचा आणि झटपट तयार होतो. नवीन असलं की मुलंसुद्धा टिफिन फिनिश करून येतात आणि हेल्दी आहे, पौष्टिक आहे. यामध्ये जास्त तेलाचा वापर सुद्धा नाही केला तरीही चालतो. तर बघा मस्त हा पातळ डोसा तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि फेसबुकवर बघत असाल तर तिथे फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवरती बघत असाल तिथे सबस्क्राईब करा, लाईक करा, बेलवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायला भेटतील. तर बघा मस्त असा आपला टिफिन रेडी झालेला आहे. मुलं खूप आवडीने खातात. एकदा रेसिपी ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. या पद्धतीने चटणी सुद्धा करून बघा, खूप छान लागते बरं का. तर चला या ठिकाणी आता आपण नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला दररोज भेटत राहील. तोपर्यंत मी बाय बाय करते आणि नाश्ता करून घेते. तुम्ही सुद्धा नाश्ता करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय.